नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रथम भाषा मराठी पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका मित्रांनो आज आपण बघतो इयत्ता 6वीची. बघा मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही बोर्डानं आपल्या SCERTच्या वेबसाईटवरून मी घेतलेली आहे. SCERTच्या वेबसाईटवरती सरावासाठी या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. तर त्यातली ही प्रश्नपत्रिका आहे, ही 2018ची प्रश्नपत्रिका आहे, पण याच प्रकारची अशाच प्रकारची प्रश्नपेढी येऊ शकते. म्हणजे हा एक फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो, तुमच्या सरावासाठी आहे. त्यामुळे नीट फॉर्मॅट समजून घ्या. इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय, शाळेचं नाव लिहायचं, केंद्र क्रमांक, तारीख, जिल्हा आणि दिनांक वगैरे लिहायचा. अतिशय महत्त्वाची आहे. तोंडी परीक्षा जी आहे साधारणतः तुम्हाला बघा शेवटचे जे प्रश्न आहेत 8वा आणि 9वा तो तोंडी परीक्षेसाठी किंवा सुरुवातीचे पण दिसतात बघा इथं. सुरुवातीचे काही प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक मूलभूत क्षमता प्रश्न 1 ते 8 आणि इयत्तेच्या क्षमता जे आहेत ते काय दिलेले नाही, पण ठीक आहे. आपण प्रश्न बघा. पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न म्हणजे शब्द ऐकून लिही. तुम्हाला शाळेमध्ये काही शब्द सांगतील, शिक्षक काही शब्द सांगतील, ते शब्द तुम्हाला नीट ऐकायचे आहेत आणि ते शब्द ऐकून तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. शब्द ऐकून जसे तसे तुम्हाला ते लिहायचे आहेत किंवा काही वाक्य दिली जातील किंवा इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, इथं पहिला तोंडी परीक्षेचा भाग झाला. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक उतारा दिलाय. हा उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे आणि हा उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. बघा, अजय 8वीत शिकणारा मुलगा, अत्यंत साधा, सरळ आणि सहकार्य वृत्तीचा, अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही प्रावीण्य, जसा मैदानात मैदान गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एक पायावर तयार असायचा. म्हणजे अजय जो आहे तो 8वी मध्ये शिकणारा मुलगा आहे, अत्यंत साधा आहे, सरळ आहे आणि सहकारी वृत्तीचा आहे. अभ्यासात तो जेवढा हुशार आहे तेवढाच खेळात सुद्धा तो प्रवीण आहे. जसा मैदान गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सुद्धा सोडवायला एका पायावर तयार असायचा. म्हणजे तो खेळामध्ये सुद्धा हुशार होता आणि अभ्यासामध्ये सुद्धा हुशार होता. त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा. अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता. शाळेत सहलीचे वारे वाहू लागले तसा अजय जो आहे तो हिरमुसला, कारण त्याला माहित होते सहलीची फी आई भरू शकत नाही. म्हणजे शाळेत सहलीचे वारे भरू लागले तेव्हा त्याला खूप हिरमुसला, त्याला त्रास झाला, त्याला दुःख वाटलं, थोडी भीती वाटली असेल, कारण आई फी भरू शकत नव्हती, तो गरीब होता. घरातली ओढताण त्याला जाणवत होती. त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरामध्ये काढला नाही. पण आईला कुठून तरी सहलीचे समजले. तिने अजयला सहलीची फी दिली. त्याचा आनंद गगनात मावेना. म्हणजे खूप आनंद झाला. तो पहिल्यांदा सहलीला जात होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात सहलीचा विचार सतत टोकावत होता. कधी एकदाचा सहलीचा दिवस उघडतो असे त्याला झाले होते. सहलीचा दिवस निश्चित झाला. त्याची सहल शनिवारी जाणार होती. कधी जाणार होती? शनिवारी. आता बघा, अजयला खूप आनंद का झाला? आईने सहलीची फी भरली म्हणून अजयला खूप आनंद झाला. वरील उतार्यात वर्णन केलेली अजयची कोणती 4 गुणवैशिष्ट्ये? आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट अजयची वैशिष्ट्ये. अजय साधा होता, सरळ होता, सहकारी वृत्तीचा होता. अजय खेळामध्ये सुद्धा हुशार होता. ओके, झाला. एक बघा, 1 2 3 4 लिहा, बस संपला विषय. बाकी काय टेन्शन नाही. 4 वैशिष्ट्य लिहून टाका. पुढचा, अजयने सहलीचा विषय घरात का काढला नाही? कारण घरातली परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे बघा, घरातील ओढताण त्याला जाणवत होती म्हणून त्याने सहलीचा विषय काढला नाही. घरातील ओढताण त्याला जाणवत होते म्हणून. आई फी बघा, त्याला माहित होते की आई फी भरू शकत नाही आणि घरातली ओढताण त्याला जाणवत होते म्हणून त्याने घरात विषय काढला नाही. बघा, कविता मनात वाचायचे आणि प्रश्नांची उत्तर लिहायचे. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा, काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे. या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या भरून जातील नाचता येईल पानकळा. बघा, कवीच्या मते श्रमातून कशाचा मळा फुलणार आहे? श्रमामधून बघा इथं दिले तेजाचा, बघा श्रमामधून मानवतेचा मळा फुलणार आहे. श्रमातून मानवतेचा मळा फुलणार आहे असं आपण म्हणू शकतो. कवीच्या मते कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर काय केलं पाहिजे? कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर काय केलं पाहिजे? बघा, की या ठिकाणी नित्य नवी बघा, नित्य नवी तू स्वप्ने पाही साकाराया यत्न करी, सूर्यफुलांची बागा उजळे. ओके, हा 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 काय बाबा, कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर काय केलं पाहिजे? मिळवण्यासाठी बघा, की साकार करण्यासाठी यत्न करी. बघा, नित्य नवी तू स्वप्ने पाहिली पाहिजे. त्या ठिकाणी स्वप्ने पाहिली पाहिजे असं काहीतरी. ठीक आहे, तुम्ही बघा. तरी पण भरल्या नभाकडे वाट
भरल्या नभाकडे जाणारी वाट अडचणीची आहे हे कोणत्या ओळीतून कळते? म्हणजे भरल्या नभाकडे जाणारी जी वाट आहे ती अडचणीची आहे. ते कुठून कळते बाबा? बघा, काट्यामधून काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा पुढे या वाटा, हा बघा, या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. बघा इथे तुम्हाला या ठिकाणी या ओळी तुम्ही लिहू शकता. काट्यामधल्या वाटांमधून चालत जा पुढे या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे, असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. जळा उन्हाच्या सरून जातील नाचता येईल पान काळा, एवढं उतारा लिहिला तरी चालू, एवढे परिच्छेद हे ओळी लिहिल्या तरी चालतील. पुढे बघा, खालील मजकूर वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. पिंपळाखाली चांद उभा होता, त्याचा कळप त्याच्यावर विसंबून निर्धास्तपणे वावरत होता. चांद आतून अस्वस्थ होता. त्याला नुकता 4 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. पहाड कमालीचा थकला होता. त्याला त्याच्या मस्तकाचे ओझे पेलत नव्हते. फांदी तोडायला सोंड वर करणे जड झाले होते. त्याचे पाय स्वतःचे ओझे पेलताना ओढताना लटपटत होते. उजाडल्यापासून रात्रीच्या मुक्कामाला एखाद्या निवांत जागी चांद आणि सर्व कळप थांबेपर्यंत होणारी पायपीट, दडादडा धावणे, उतरणीवर तोल सांभाळणे, पुढल्या पायावरती जोर देत उभा चढणे, तो कळपाच्या मागे खुरडत चालला होता, फरफटत होता. बरोबर. याच्यामध्ये बघा, कळप कोणावर विसंबून निर्धास्तपणे वावरत होता. बघा, पिंपळाखाली चांद उभा होता, त्याचा कळप त्याच्यावर विसंबून म्हणजे चांद वरती विसंबून आपण म्हणू शकतो. पहाडाला कोणत्या बाबी करणे अशक्य झाले होते? बघा, पहाड कमालीचा थकला होता. त्याला त्याच्या मस्तकाचे ओझे पेलत नव्हते आणि फांदी तोडायला सोंड वर करणे जड झाले होते. ओके. त्याचे पाय स्वतःचे ओझे पेलताना ओढताना लटपटत होते, असं तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा, वरील उतार्यात पहाड हा शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरलेला आहे हे तुला कोणत्या वाक्यावरून कळले? हा हत्तीसाठी वापरलेला आहे, कारण तिथं सोंड हा शब्द आलाय म्हणून आपण म्हणू शकतो. ओके. बघा, सोंड वर करणे त्याच्यामुळं म्हणू शकतो आपण. पुढे बघा, खालील वाक्यांमधील कर्ता व कर्म ओळखून लिहा. कॅरम खेळतो अविनाश. कॅरम खेळतो अविनाश. आता यामध्ये अविनाश काय झाला? कर्ता. अविनाश काय करतोय? कॅरम खेळतोय. म्हणजे कर्म काय बाबा? कॅरम. क्रियापद म्हटलं असतं तर खेळतो म्हटलं असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा, खाली दिलेल्या उतारातील सर्वनामे शोधून लिहा. तर याच्यामधली सर्वनामे, आता सर्वनामे म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. अथर्वला झाडांबद्दल खाडाने खाडता माहिती असून त्याची, हा एक सर्वनाम आहे. स्वतःची रोपवाटिका घराच्या परिसरात आहे. एके दिवशी त्याने विचारले, येतोस का तू झाडाकडे? बघा, येतोस का तू झाडे पाहायला? लगेच मी तयार झालो. स्वतः पण या ठिकाणी एक सर्वनाम येऊ शकतं. अशा प्रकारे एवढी सर्वनामं तुम्ही लिहू शकताय. तुला माहित असलेले एक संयुक्त क्रियापद लिही. त्याचा वापर करून एक वाक्य लिहायचं. संयुक्त क्रियापद आणि त्याचा वाक्य करून एक, जसं संयुक्त क्रियापद खाऊन टाक, शीतल एवढा लाडू खाऊन टाक, तसं एखादं संयुक्त क्रियापद तुम्हाला लिहायचं आहे. बघा, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. त्या काळाचे एक नवीन वाक्य लिहा. बघा, माधवने पेरू खाल्ला. आता हा साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ. तर याचं दुसरं वाक्य लिहू शकतो. काळ साधा भूतकाळ. इथं लिहा साधा भूतकाळ. भूतकाळ. आणि इथं वाक्य तुम्ही लिहू शकताय. मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला असं म्हटलं तरी चालेल. मी क्रिकेट खेळलो. मी आंबा खाल्ला. मी शाळेत गेलो. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येऊ शकतंय. ओके. पुढचा पॉइंट या ठिकाणी बघा, खालील वाक्य वाच. वाक्याशी संबंधित योग्य म्हण कंसातून लिहायचे आपल्याला. बघा, दुरून डोंगर साजरे असतील शिते तर जमतील भूते, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. आमचे इतके मित्र आणि नातेवाईक आहेत गावात, वाटले होते अडचणीला सगळे हात पुढे करतील, पण कसले काय, कोणीच आलं नाही. म्हणजे सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. माहिती लिहायचं, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, कोणीच कामाच नाही आलं. त्याच्यामुळे आपल्याला हे लिहिता येईल. पुढे बघा, पुढचा पॉइंट, इथे वरील वाक्य वाच. वाक्याशी संबंधित योग्य शब्द कंसातून निवडून लिही. सर्कशीत स्टूलवर उभा राहिलेला हत्ती पाहून लहानग्या शशीला काय झालं असेल? प्रभावित झालं. नवल वाटलं. थक्क. नवल वाटले. आपण म्हणू शकतो नवल वाटले. लहानग्या शशीला नवल वाटले असं आपल्याला लिहिता येईल. पुढचा बघा, 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन या निमित्ताने शाळेत निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिही. मला आवडलेले पुस्तक बोलू लागले तर वाचनाचे महत्व, यापैकी कुठल्याही विषयावरती तुम्ही तिघांपैकी कुठल्याही एका विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा किंवा वेगळे काहीतरी येतील, पण निबंध लिहायला 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो कुठल्याही एका विषयावरती, यापैकी किंवा दुसरा कुठलाही विषय असू शकतो. आपल्याला काय सांगता येत नाही. ओके. आपल्याला ती तयारी करायची.
खालील शब्द दिले आहेत त्या शब्दाच्या आधारे गोष्ट तयार करायची. मग आता शब्द आपल्याला काय काय दिलेत बाबा. पहिला एक शब्द आहे शेती आहे, जहाज आहे, रात्र आहे, दप्तर आहे. शेती, जहाज, रात्र आणि दप्तर. तर यांचा वापर करून आपल्याला या शब्दांच्या आधारे एक आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. शेती, जहाज, रात्र आणि दप्तर. तर बाबा शेती, जहाज, रात्र, दप्तर. मग यांच्यापासून तुम्हाला एखादी गोष्ट, दप्तर म्हणजे विद्यार्थी आहे, रात्र आहे, आणि त्याचबरोबर जहाज आहे आणि शेती, जहाज, रात्र, दप्तर हे 4 शब्द किंवा दुसरी सुद्धा एखादी गोष्ट दिली जाईल किंवा एखादी कथा जी आहे मुद्द्यांच्या आधारे सुद्धा तुम्हाला गोष्ट दिली जाऊ शकते. म्हणजे हीच गोष्ट असेल अशातला भाग नाही, दुसरी सुद्धा असू शकते, पण अशा प्रकारे तुम्हाला गोष्ट विचारली जाईल. ओके. तर या पद्धतीने मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल तर SCRTच्या वेबसाईटवरती ही प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे. 2017-18ची आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ही प्रश्नपत्रिका आहे ती डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.